मॅचकडे जाऊया ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। सी ग्रुपमधील सेकंड फेरीतील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते। अलोडी टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। जो संघ जिंकेल तो अलोडी धावली टीम सोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू अगदी कोटप्प्याचा चेंडू अंगावरती जाऊन आदळला, तिथे मात्र एका धावेने आपल्या संघाचं खातं मात्र या ठिकाणी साबरवाडी टीमनं खोलताना आपल्याला पाहायला मिळतंय। साबरवाडी टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश सुर्वे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील। इथे मात्र चांगला फटका आहे, कॅच टिपली गेली आहे। फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक मात्र बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतील। ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवले त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतोय जयेश सुर्वे। कोणी तुमच्यावर विश्वास ठेवू अथवा न ठेवू, पण मित्रांनो हे जीवन जगत असताना प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी करत असताना तुमचा तुमच्यावरती असणारा विश्वास हा अधिक दृढ असला पाहिजे। इथे विश्वासाने फलंदाजी करायची प्रत्येक खेळाडूला, इथे विश्वासाने गोलंदाजी करायची आहे प्रत्येक गोलंदाजाला आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाला इथे मात्र साथ द्यायची आहे। ती गोलंदाजाला साथ मात्र देताना क्षेत्ररक्षक आपल्याला लवडी टीम कडून पाहायला मिळत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन बॅटर आकाश या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। जयेश सुर्वे यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील। आता मात्र चेंडू हळुवार पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। अगदी वेगवान चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर जयेश सुर्वे यांचा निघून चाललाय। एष्टी रक्षक यांच्या हातामध्ये आपण पाहतोय। आता मात्र चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, चेंडू तिथे आहे, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाहीये, क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम पाहायला मिळत आहे। एक धाव मात्र त्या ठिकाणी वाचू शकत नाहीयेत, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं या ठिकाणी अलोडी टीम कडून आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या मात्र 2 या अंकावरती जाऊन पोहोचले, एक गडी बाद पाहायला मिळतोय। इथे मात्र बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू हवेमध्ये आहे, काही काळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला, तिथे मात्र चेंडू पाठीमागच्या गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि येथे मात्र पहा पहिल्या षटकामध्ये कोठेही मोठे फटके खेळू देत नाहीयेत। ही कला आहे गोलंदाज जयेश सुर्वे यांची। ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी, ज्या पद्धतीची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, अगदी महत्त्वपूर्ण गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं षटक म्हटलं की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या बरोबर आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड अगदी चांगली सजवली आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे ते गोलंदाजी टाकत असताना अगदी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जयेश सुर्वे याला पाहतोय। फुलटॉच आहे, फुलटॉच चेंडू हवेमध्ये, कॅच टिपली साथिया, फलंदाजाचा खेळ देखील संपला जातोय। इथे पहा अगदी फुलटॉच चेंडू होता, त्याला फटका चांगला मारला होता, परंतु तिथे मात्र ताकद कमी पडली आहे आणि फलंदाज मात्र आपण पाहिलं तर डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल। ओपनर जोडी जर पाहिलं तर मयूर आणि प्रतीक होते, दोघी तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय। साबरवाडी टीम कडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याच्याकडे लक्ष असेल, कारण की आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। आकाशकडे कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे, शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार मात्र तुम्हाला घ्यावा लागेल, कारण काही जबाबदारी आहे। साबरवाडी टीमचं भविष्य आहे तुमच्या खांद्यावरती। इथे मात्र कशा पद्धतीची फलंदाजी आकाश मात्र करेल,
इथे मात्र आकाशच्या बॅट मधून एक लांबच लांब बेग 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 षटकार पाहायला मिळतोय. मी म्हणलं होतं आकाश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मोठे फटके खेळू शकतो. आकाशने जर आपल्या टीम चे 30 धावांच्या वरती स्कोर जर घेऊन गेला ना तर त्याला 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे दीपक साळुंके यांच्याकडून. स्वतःच्या वैयक्तिक 30 रन केला तर दीपक यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, गॅप तिथे शोधला. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, परंतु ते थांबवलंय, स्वतःवरती कंट्रोल केलंय आणि हेच हवं आहे आकाशला, कारण की त्यांना माहिती आहे 2 विकेट्स मात्र गेल्यात. अजून तिथून मागे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सावध पद्धतीचा खेळ करणं अगदी योग्य ठरणार आहे. कोटप्प्याचा चेंडू लेग साइडला भिरकावला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून चालला हळूहळू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय या ठिकाणी एक चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश साळके याच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार आयोजित आपण पाहतोय असोसिएशन चषक 2024चा हा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. गतवर्षी ही स्पर्धा जर पाहिली ना तर कल्याण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2023 मध्ये आपण पाहिलं तर असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी कल्याण शहरामध्ये पाहायला मिळाली. पहिली मॅच अगदी 2023 मध्ये शेमडी विपक्ष आपण सादमपुरी यांच्या दरम्यान पाहिली होती. त्या मॅच मध्ये पहिलं षटक दिनेश साळुंके यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं आणि त्या स्पर्धेतील पहिला चौकार तुकाराम जाधव यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. तर पहिला षटकार आपण पाहिला तर अक्षय साळुंकेच्या बॅट मधून आलेला होता आणि खऱ्या अर्थानं पहिली विकेट दिनेश साळुंके यांच्या नावावरती 2023 मध्ये असोसिएशन चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आपण जर पाहिलं तर रोहन जाधव पिंपरी संघाकडून चांगला त्या ठिकाणी फटका आहे, परंतु तिथे मात्र काय घडतंय स्वतःवरती कंट्रोल नाहीये. तिथे मात्र बाउंड्री लगत अगदी झेल होता, झेल मात्र ड्रॉप झालाय. तिथे मात्र चांगला झेल होता परंतु तिथे मात्र थोडंसं का होईना खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2024-23चा आपण उल्लेख करत होतो जरूर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रोहन जाधव त्या स्पर्धेमध्ये पिंपरी संघाचा आपल्याला पाहायला मिळाला होता. उत्कृष्ट गोलंदाजच्या भूमिकेत जर पाहिलं ना तर अथर्व पवार पावशेवाडी टीमचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे 15 धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 षटकांचा या ठिकाणी कालावधी संपलाय. 2023 मध्ये पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजच्या भूमिकेमध्ये अथर्व पवार यांना आपण पाहिलं. फलंदाजच्या भूमिकेमध्ये राकेश शिनकरला आपण पाहिलं होतं. मालिकेवरचा किताब अक्षय साळुंके शेमडी संघाचा बकासूर याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर 2024 मध्ये कोण गोलंदाज, कोण क्षेत्ररक्षण, कोण फलंदाज हे सर्व गोष्टींचा विचार आपण नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सांगणार आहोत. परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेबरोबर जर धावफलक पाहिलं तर 16 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय विकास आलाय. विकास सुरवी अगेन्स्ट पाहू शकाल आकाश. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. भोईरचं सांगताय की हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. एक धाव मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. विकास सुर्वे यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विकासच्या समोर आकाश पाहायला मिळतोय. एका दिशेला आकाश, दुसऱ्या दिशेला विकास पाहायला मिळतोय. आता मात्र फटका चांगला होता आणि तिथे मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न अगदी होता, परंतु तिथे थोडंसं का होईना चुकी झाली आणि एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या हळूहळू पुढे जाताना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश त्यांच्या साथीला प्रथमेश साळके आपण पाहतोय. तो देखील थांबत नाहीये. फटकेबाजी करताना आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न थोडेसे चुकला गेलाय. चेंडू मात्र डॉट पद्धतीचा फेकला गेलाय. तिथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश अगदी
एक दोन पाऊल पुढे आले, त्यानंतर बॅट मात्र फिरवली, बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता मात्र चांगला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्पंज केलंय. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव होईल का बघता बघता चेंडू हळू निघून चाललाय. तिथे धावा किती मिळतील? एकच धाव पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. अगदी धावा काढण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे निघून चाललाय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव आपण पाहतोय आणि या एका धावेबरोबर धाव फलक पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 19 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक हाताळत असताना या ठिकाणी विकासला आपण पाहतोय. या ठिकाणी पहा अगदी अंगावरती चेंडू आदळलाय आणि इथे मात्र एक धाव या ठिकाणी वाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक टाकत असताना आपण पाहतोय तिसरं षटक. विकास मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू टाकत असताना गोलंदाजाच्या मनामध्ये एक चिंता असते, कशा पद्धतीची गोलंदाजी टाकायची आहे. एखादा आकुट टप्पा टाकायचा, यॉर्कर टाकायचा आहे की फुलटॉस टाकायचा आहे. परंतु तिथे मात्र त्याच अनुषंगाने आपण पाहतोय विकास कधी ऑफ स्टंपच्या बाहेर, कधी स्टंपांवरती गोलंदाजी टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहतोय तिसरं देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांचा कालावधी संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 21 धावा. इथून अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये किती धावा होतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल साबरवाडी टीम कडून ते देखील आपण पाहूयात. परंतु आज आपण पाहतोय असोसिएशन चषक 2024चा हा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या शिमडी गावाने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. आज शानी मेहनत घेतली आहे, चांगली मेहनत घेतली आणि या स्पर्धेची नक्कीच उंची वाढवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला MC पॅनलचे पंच सूर्यकांत अडाव सर, बंटी कांबळी सर, नरेश बोईर सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, पाहिलं जात आहे. फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका समोरच्या दिशेला, कॅच तिथे होईल का? विकास चेंडू खाली येतोय, झेल मात्र टिपला जातोय. प्रथमेश चाळके बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. निलेश पवार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा झटका पाहायला मिळाला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम आपल्याला पाहायला मिळतील, प्रमोद कदम आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू लेग साईडला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर हळूहळू पुढे जात असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या अंकावरती, 22 या अंकावरती. इथे मात्र करारा प्रहार, चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर, उचलून दिलाय, फेकून दिलाय, पवारच्या विरुद्ध आक्रमक झालाय. आकाशच्या बॅट मधून एक लाजवाब लांबच लांब बेधडक षटकार पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं आकाशला थांबावं लागेल, आकाशला प्रयत्न करावे लागतील, आकाशला आकाशामधून चेंडू बाहेर फेकून द्यावे लागतील. आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. आज आकाशातून चेंडू पाठवून दिलेत आता, पण त्याच्या बॅटीमधून आपण पाहिलं तर 2 षटकारांची आतषबाजी झाली आहे. अशीच अजून षटकार त्यांना ठोकावे लागतील, रोखठोक उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. एक करारा प्रहार आलाय निलेश पवार यांच्या विरुद्ध. पहा निलेश पवार कशा पद्धतीचा पुढचा चेंडू टाकेल आकाश साळुंगे यांच्या विरुद्ध पाहूयात.
हा देखील चांगला चेंडू आहे, परंतु थोडासा पाठीमागे ठेवलाय. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. एक डिक्लर झोन मध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आकाशचं कौतुक केलं जाईल. या षटकाराच्या साह्याने पाहिलं तर धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, परंतु एक मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये नक्कीच मी म्हणेन कमबॅक जरूर केलाय साबरवाडी टीमनं, कारण की धावफलक वाढवण्याचं काम आकाश करतोय खरा. आता मात्र मी म्हटलं होतं अजून एक येईल का, आला रे आला. इथे मात्र तिसरा षटकार या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये धमाका फोडलाय, अडंबम फोडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश मात्र आता बॅटिंग करत असताना वैयक्तिक धावसंख्या झाली आकाशची 23 धावा. अजूनही एक षटकार मारला ना तर 29 होतील, परंतु या षटकातले चेंडू शिल्लक आहे फक्त आणि फक्त एक चेंडू. शेवटचं षटक आपण पाहतोय. मस्तक पे दस्तक चेंडू मात्र सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे टोटल 35 धावा. इथे देखील चांगला फटका आहे, करारा प्रहार. इथे देखील 6 धावांचा टोला. मी म्हटलं होतं आकाशाला थांबावं लागेल, पण तो 29 धावा झाल्यात. मनाचा मोठेपणा दाखवलाय आकाशसाठी. 30 धावांच्या वरती जर खेळी करतो तर 501 रुपयाचं पारितोषिक होतं खरं, पण तो 29 धावा झाल्यात तरी सुद्धा दीपक साळुंखे यांचा मनाचा मोठेपणा दाखवलाय. आकाशसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दीपक साठी जोरदार टाळ्या आणि आकाशसाठी देखील जोरदार टाळ्या. आकाशसाठी 101 रुपये राहुल कदम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. न डगमगता शेवटपर्यंत उभा राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत अगदी क्रीजवरती थांबला आणि त्यानं मात्र या मॅचचा पूर्ण घेर चेंज केला आणि धावसंख्या झाली टोटल धावपलकावरती 41 धावा. बरोबर 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहा आज या क्रीडांगणावरती जर पाहायला गेलं ना तर मोठी धावसंख्या आज म्हणावी लागेल. सकाळपासून आपण जर पाहिलं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावं लागेल आहे. चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी करावी लागणार आहे जाबरवाडी टीमला. जाबरवाडी टीमचा जर विचार केला तर खूप मोठी छोटी टीम आहे, परंतु छोटे आणि मोठे क्रिकेटमध्ये आपण मानणार नाही आहे, कारण की छोटा पॅक बडा धमाका म्हणून आपण पाहतो. आकाश साळुंखे याला 500 रुपयाचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. मॅचमध्ये अगदी त्याने दुसऱ्या ओव्हरपासून मैदानाच्या आतमध्ये थांबले. ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्णपणे पेलवली आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅटीमधून 3 षटकार 4 षटकार ना लागोपाठचे 3 षटकार मारले का? नाही तीनला इथं त्याने 1 बॉल डॉट केला, इथे 1 रन आली ना ती नंतर 2 सिक्स आले म्हणजे ह्या ओव्हरमध्ये त्याने 3 मारले. 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं टार्गेट आहे, परंतु इथे मात्र गोलंदाजीमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीची फलंदाजी आहे कॉन्फिडन्स जरूर वाढला गेला आहे जाबरवाडी टीमचा, परंतु इथे मात्र आपण पाहतोय अलवडी टीम कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आणि या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देतील हे देखील पाहूयात. ओपनर सोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आनंद आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील.
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठी धावसंख्या उभी केली आहे. 24 चेंडू आणि 42 धावांचं मोठं आव्हान समोर ठेवलंय. या आव्हानाचा स्वीकार केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज आनंद आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज प्रतीक कदम आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी टाकावी लागणार आहे प्रतीक याला. पहिल्या षटकामध्ये 5 ते 6 धावा दिल्या तर येणारे 3 षटकं असतील आणि त्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बाकी सर्व खेळाडू हे विखुरले जातील आणि क्षेत्ररक्षक अगदी तुम्हाला बाहेर असताना पाहायला मिळतील. या मॅचमध्ये पाहतोय पॉवर प्लेचं षटक. 2 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी तयार सज्ज झालाय तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक कदम. पहिला चेंडूवरती एक मोठा फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. अडवायचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हुलकावणी देऊन निघून चाललाय. 4 धावेंसाठी एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक मोठी खेळी करण्याचा मानस आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीने अटॅक केला होता साबरवाडी टीमने ती सुरुवात मात्र या ठिकाणी करत असताना आलवडी टीम उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही प्रश्न पडला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लाजबाब फटका पाहायला मिळतोय. 1 बाउंस 2 बाउंस चेंडू निघून चाललाय. सीमा रेषे पार चौकार लगातार बार दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 2 चौकार. हॅट्रिक साजरी केली होती. आनंदच्या बॅटीमधून 3 षटकाराने याच खेळाडूने याच क्रीडांगणावरती अगोदरच्या मॅच मध्ये 3 षटकार ठोकले गेले होते. 3 चौकार देखील या स्पर्धेतील मारतील का हे देखील पाहूया. या ठिकाणी पहा अगदी ऑफस्टंपच्या बाहेर पंच सांगतायत खराब चेंडू. नरेश बोईर सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत खराब चेंडू आहे पुन्हा टाकावं लागेल. वाईट कॉल आलाय. धावसंख्या झाली आहे टोटल 9 या अंकावरती पाहतोय. अजून चान्स आहे या स्पर्धेतील चौकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का. या ठिकाणी पहा चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना आनंद पवारच्या बॅट मधून एक लाजबाब दर्जेदार चौकार पॉइंटच्या डोक्यावर स्पंच केलाय आणि चटका दिलाय गोलंदाज प्रतीक कदम याला. 3 चौकार लगातार आपण पाहतोय आनंद पवारच्या बॅट मधून. मनामध्ये संकल्प पक्का. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हुकमी एका चौफेर फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आनंद पवार. इथे देखील चांगला फटका आहे. समोर स्टँड इन डिलिव्हरी समोरच्या दिशेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू चाललाय आउट ऑफ द पार सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावा. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या 18 धावा. 4 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्यात म्हणजे अर्ध्या धावा कमी झाल्यात. जी गोलंदाजी हवी होती पॉवर प्ले मध्ये ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये प्रतीक कदम यांची. 19 धावा झाल्यात धाव फलकावरती. आता देखील चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला आपण पाहतोय झेल होईल का. झेल मात्र सुटलाय. चेंडू निघून चाललाय. 4 धावेंसाठी पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जंगलामध्ये ज्याप्रमाणे वाघाने शिकार केली की अगदी एखाद्या प्राण्याला सोडत नाहीये त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची इथे शिकार केली जाते. फलंदाज आक्रमक झालाय. एका पाठोपाठ मोठे धक्के देताना पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू. ह्या चेंडूची गरज होती. हा मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपले. या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 24 या अंकावरती. या षटकामध्ये विचार केला तर 4 चौकार 1 षटकार आणि
एक सिंगल आणि एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल जरूर. पाणी असेल की इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र काय घडत आहे, एक धाव मात्र पूर्ण झाली आहे आणि एका धावेवरती नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समाधान मानलंय. बिना कुछ किए बिना कभी जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे मात्र कोशिश केली जाते आलावडी टीम कडून आणि कोशिश करावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील. ते मात्र झाबरवाडी टीमला जी मोठी धावसंख्या उभारली आहे त्या धावसंख्येपर्यंत पोहोचून द्यायचं नसेल तर चांगली गोलंदाजी आकाशला ज्या पद्धतीने फलंदाजी आकाशने केली होती त्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय, आनंद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी पहा अगदी अकोटप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. वाईट कॉल येतोय. एक धाव आपण पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडूयात आणि धाव फलक जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाती आहे 26 या अंकावरती. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. लेग साईडला चेंडू चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बघितलं, हेरलंय आनंदनी. त्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळालेत. एकेरी दुहेरी धावा येताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं थांबून ठेवलंय, धावांवरती अंकुश ठेवलाय. धावसंख्या झाली आहे 26. अजून या षटकात चेंडू मात्र डॉट टाकावे लागतील. ते मात्र आकाशाला जबाबदारीची गोलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र पहा कार्पेटच्या साहाय्याने समोरच्या दिशेला चेंडू टाकलाय. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडस मिस फिल्डिंग झालाय आणि या मिस फिल्डिंगचा दुसरा 4 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 32. 32 धावा. झाल्यात. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून चाललाय. तिथे मात्र एक धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी मोठी धावसंख्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र आनंद चांगला करताना पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये अंधारी संघाकडून आनंद पाहायला मिळाला होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आलावडी टीम कडून आनंद पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू अटॅक केलाय. चेंडू हवेमध्ये झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज आपण पाहतोय आनंदच्या जोडीला प्रवीण सूर्य मात्र बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील. ग्राम विकास मौजे शिमडीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय हरिभाऊ कृष्णा साळुंके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र चांगला चेंडू आहे आणि इथे काय घडतंय पाहूया. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हरिभाऊ साळुंके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. खऱ्या अर्थाने कुठेही स्पर्धा असूया साहेब स्पर्धेसाठी आवर्जून भेट देत असतात. आज आपल्या गावची स्पर्धा आहे, गावच्या मुलांनी भरवलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आज खास करून या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचा देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोद आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. धावा झाल्यात, त्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा.
आनंद मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला, चटकन निघून गेला, फलंदाजाला समजलं नाहीये. तसेच भरत दत्त साळुंके यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्याबरोबर त्यांचं नाव काय, फळणी ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. आणि खऱ्या अर्थाने मॅच दिशेने आपण जाणार आहोत. संध्याकाळचं सत्र म्हटलं की प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अकोट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, तिथे रनआउटची संधी. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूमध्ये आनंदने आपल्या संघासाठी एक जबरदस्त पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद जाधव आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 31 धावांची चांगली तुफानी बल्लेबाजी करताना आनंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हाफ ट्रॅकर लेग साइडला कडवलाय, क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. मॅच या ठिकाणी पहा अगदी चांगला झेल टिपलाय आणि झेल टिपल्यानंतर अगदी आनंद साजरा करताना झापरवाडी टीम पाहायला मिळते. परंतु धावसंख्या जर पाहिली ना तर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली आहे 34 धावा. मॅच अजून संपलेली नाही आहे. या षटकातले चेंडू टाकून झाले ते अद्याप 4 चेंडू. हे 2 चेंडू जर का डॉट येतील ना तर मॅच मध्ये रंगतदार पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. मी म्हणेन ना की इथे हे 2 चेंडू डॉट आले की नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच भरला जाईल, रंग भरला जाईल. आणि हा रंग उधळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जयेश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ, कधी काय होईल सांगू शकत नाहीये. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळत असता शेवटपर्यंत हार मानू नका. क्रिकेट हा वेड्यांचा खेळ आपण नेहमी पाहतो. इथे मात्र चांगला चेंडू आहे, कॅच सुटली आहे, चेंडू चाललाय तिथे. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव त्या ठिकाणी घेऊ शकत नाहीयेत. थ्रो चांगला आहे आणि इथे मात्र प्रमोदचं कौतुक केलं जाईल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आनंद आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून चांगली षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे मात्र पहा चांगला चेंडू, बॅटची कडा, मॅच मध्ये रंग भरलाय आणि आनंद जाधव बॅक टू पवलेन. मोठा हादरा, मोठा धक्का, मोठा मासा हाती गळाला लागलाय. मी म्हणेन या ठिकाणी पहा क्या बात आहे. ज्या फलंदाजाने अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला होता त्या फलंदाजाला आता माघारी परतवण्यामध्ये यश मिळवलंय. या मॅच मध्ये रंगतदार बनवण्याचं काम प्रमोदाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या त्या मात्र 6 चेंडू आणि 7 धावा. मॅच मात्र तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये, कारण की मॅच अजून संपलेली नाहीये. पाहत रहा, ऐकत रहा. या दोन्ही टीमच्या माध्यमातूनची मॅच आपण पाहतोय. एका दिशेला आपण पाहतोय साबरवाडी टीम प्रयत्न करतीये, प्रयत्नातून सावरत आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी झाली आहे. परंतु इथे मात्र काय घडेल? शेवटचं षटक, अंतिम षटक इथे मात्र कोणाच्या खांद्यावरती असेल? हनुमंत चाळके, ज्यांच्याकडे देखील कित्येक काळचं क्रिकेट खेळलं गेलंय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, झेल मात्र होईल का तिथे? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू त्या ठिकाणी किती धावा मिळतील? डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव. इथे मात्र 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. इथे कोशिश तुम्हाला दोन्ही टीमला करावी लागेल. इथे आपण पाहतोय जयेश सुर्वे, त्यांच्या साथीला विकास सुर्वे पाहायला मिळतील.
गोलंदाज जर पाहायला तर हनुमंत चाळके मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धावा दिली आहे. हनुमंत चाळके यांना काय करायचं आहे तर डॉट चेंडू टाकायचे आहेत आणि क्षेत्ररक्षकांना चांगली साथ द्यायची आपल्या गोलंदाजाला. तर जयेश सुर्वे यांना काय करायचं सिंगल डबल धावा घेऊन धावफलक सतत चालू ठेवायचा आहे. इथे मात्र चांगला फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये. तिथे मात्र डिक्लेअर स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव मिळेल याच्यामध्ये शंका नाही आहे. मॅच बघा मित्रांनो, जसा चेंडू टाकला जातोय त्यानंतर मॅचचं गणित देखील बदललं जात आहे. 4 चेंडू मध्ये आता धावा करायच्या आहेत त्या मात्र 5 धावा. 4 चेंडू 5 धावा या ठिकाणी रोखायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावीच लागेल आणि 4 चेंडू वरती 5 धावा करायच्या असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. कोण कोणावरती भारी पडेल पाहूयात. इथे मात्र अक्कोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा नशिबाची साथ लाभत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 4 धावा. पहा 1 चेंडू डॉट या मॅचचं समीकरण पूर्ण चित्र बदलू शकतो. परंतु एक मोठा फटका या मॅच मध्ये तुम्हाला विन करू शकतो. हा मोठा फटका येईल का डॉट चेंडू येईल येणारा पुढचा चेंडू तुम्हाला सांगून जाईल. एका दिशेला हेमंत चाळके, दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय जयेश सुर्वे, मॅन फ्रॉम अलवडी गावचा हा सितारा आपण पाहतोय. अक्कोट टप्प्याचा चेंडू लेग साइडला कटवला. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का तिथे मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण थ्रो चांगला आहे. रनआउटची संधी आहे. तिथे काय घडतंय आणि थोडंसं का मिस बंबळ चालाय आणि चांगला थ्रो होता. विकेट किपरला तो अडवता आला नाहीये. बंबळ झाले त्या ठिकाणी. थ्रो मात्र अडवला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात जयेशाला माघारी जावं लागलं असतं. 1 धाव कमी झाली असती. आता मात्र चेंडू आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत ते 2. पहा प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आपण पुन्हा एकदा पाहतोय. हा चेंडू डॉट येऊ दे अशी अपेक्षा करत असतील जाबरवाडी टीमचे चाहते. तर या चेंडूवरती 2 धावा येतील का हे पाहतील अलवडी टीमचे चाहते. पाहूया महत्वपूर्ण चेंडू या षटकातील. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून कमबॅक केलाय. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू मॅच येऊन पोहोचली आहे. इथं मात्र काय घडेल काय बिघडेल पाहूयात. ज्या आनंदने चांगली सुरुवात केली होती, ज्या आनंदने चांगली स्फोटक फलंदाजी केली होती, आज मात्र ती कामी येईल का हे देखील पाहावं लागेल. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 2 धावा ह्या कराव्याच लागतील टीम आलवडी टीमला. पहा एक काळजाचा ठोका चुकवणारी मॅच पुन्हा एकदा आपल्या समोर आली आहे. कंबर खसली गेली आहे फलंदाजाने, कंबर खसली गेली आहे टीम झाबरवाडी टीमने. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडूचा हा थरार आपण पाहतोय. हिरो कोण बनेल आणि झिरो कोण बनेल याच्याकडे लक्ष आपण नक्कीच देऊया. शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू आहे. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का इथे मात्र काय घडते आणि 2 धावा पूर्ण कंप्लीट झाल्यात आणि इथे मात्र शेवटच्या क्षणी जिथे एकही धाव आली नाही तिथे मात्र 2 धावा. नशिबाची साथ लाभली आहे. क्षेत्ररक्षकांना मी म्हटलं होतं कंबर खसावी लागेल, पण तो इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एक चुकी विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, तर दुसरी चुकी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी आपण पाहत होतो नॉन स्ट्राइक एंडला थ्रो टाकला होता त्या ठिकाणी गॅदर करायचा होता, स्टंपाला लावायचा होता, फलंदाज बाद झाला असता, परंतु नशिबाची साथ लाभली नाहीये. नशिबाची साथ लाभली आहे. टीम आलवडी टीम जिंकले, पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली आहे. इथून पुढे नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. आलवडी विरुद्ध धावली यांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. अर्थात